महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची पताका घेऊन या राज्याचं नेतृत्व देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब, आम आदमी पार्टी संभाजी ब्रिगेड, आरपीआय गवई गट, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांनी अधिकृतरित्या एका सामान्य कुटुंबातल्या सामान्य पोराला त्या ठिकाणी महाविकास आघाडीची उमेदवारी देऊन तुमच्या समोर बोलण्याची संधी दिली। त्या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, या जिल्ह्याचे नेते मोठे दादा खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांच्यामुळं आज आपल्या समोर तुतारी हे चिन्ह, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन आपल्या समोर त्या ठिकाणी मत मागायसाठी मी उभा आहे। आपल्या गावात बऱ्याच वेळा येण्याचा योग आला, सकाळपासून दोनदा आलो। आपल्याला देखील आठवत असेल, ह्याच पटांगणात इथंच बसलो होतो आणि आपण देखील बरीच ह्यातली मंडळी होती आणि मग आपल्याशी संवाद साधला, आपल्याबरोबर बोललो आणि मग आपल्याला एकमेकाला समजून घेता आलं आणि मग तुम्हाला इस बदले भी कुछ तो बात है इसलिए तो गांव के साथ है अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांनी घेतली। त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याच्या पूर्वी गेल्या हंगामामध्ये दारफळमधनं त्या ठिकाणी ऊस विठ्ठल कारखान्याला येत होता आणि त्यावेळी देखील काका या गावात उभा राहायचे, या मतदारसंघात उभा राहायचे असा माझा काही त्यावेळेस विषय नव्हता। त्याच्या पहिल्या वर्षी पण त्या ठिकाणी ऊस आपल्या भागातनं नेला, कमी नेला। गेल्या हंगामात देखील ऊस गेला। या हंगामात माझ्या अंदाजे 11 का 13 टोळ्या येणाऱ्या हंगामासाठी करार झाल्यात। मग विषय असा आहे, विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली होती, कारखाना बंद पडला होता, तो चालू करण्यासाठी त्या निवडणुकीला उभा राहिलो। त्या निवडणुकीमध्ये बंद पडलेला कारखाना चालू करतो, मागचं 40 कोटीचं देणं देतो आणि ज्यावेळेस 2100-2200 रुपये भाव चालू होता त्यावेळेस 2500 रुपये भाव देण्याची भूमिका सभासदांपुढे मांडली। सभासदांना विश्वास बसला, सभासदांनी मतदान रूपी आशीर्वाद दिला आणि काम करण्याची संधी दिली आणि मग त्या ठिकाणी आम्ही कारखान्याचं कामकाज करायला लागलो आणि कारखाना त्या ठिकाणी चालवण्याच्या दृष्टीनं त्याच्या आधी एक टायगर एक विषय सांगतो नाना। मधीच आमच्याकडे कारखाना चालू होताना आमचे संचालक मंडळ निवडून आलं। संचालक मंडळात एक धनंजय काळे म्हणून संचालक आहेत, ती इतकं प्रसिद्ध झालेत मतदारसंघात सगळीकडे ओळखतील। धनंजय काळे त्यांच्या गावातल्या एका जोडीदाराबरोबर त्या ठिकाणी आत्ताचे उमेदवार रणजित भैयांकडे त्या ठिकाणी सत्काराला गेले। सत्कार झाला, सत्कार झाल्यावर ते भैयासाहेब म्हणले संचालकाला, अभिजित पाटील 2500 रुपये भाव कसा देणार? तर आपले संचालक म्हणले देणार, नवीन होतं। मग त्यांनी विचारलं, अडचण आहे, देता येत नाही, देऊ शकत नाही? संचालक म्हणलं देणार। ते म्हणले साखरेचे भाव असे आहेत तसे आहेत, देता येत नाही। संचालक म्हणलं देणार। परत ती शेवटी वैतागून म्हणलं, जर अभिजित पाटलांना 2500 भाव दिला तर 1 तास शिकवणी लिहितो म्हणलं माझ्याकडे। 3000 दिला पण आला नाही बघा। सांगायचा उद्देश एवढाच आहे की ती 6 महिने संचालक दचकत होतं, देती ती का नाही ती, म्हणजे जवळची माणसं बिचकवायची कशी, सापसुरळ्या सोडायच्या कशा, अफवा पसरवायच्या कशा, त्याच्यात 1 नंबर आहे बघा ह्या तुमचा। आणि कारखान्याची निवडणूक झाली, जिंकल्यानंतर कारखाना चालू केला, 7,26,000चं गाळप केलं, मागची 40 कोटीची बोलल्याप्रमाणे मोळी टाकायच्या आत बिलं दिली, 2500 रुपये भाव दिला। कारखाना व्यवस्थिशीर सुरू होता। गेला हंगाम सुरू झाला, गेल्या हंगामामध्ये त्या ठिकाणी आपल्या मोठ्या कारखान्याने इथल्या 2500 रुपये भाव जाहीर केला। कधी आठवतंय का? ज्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवरती त्या ठिकाणी ठेका घेतलाय का म्हणून अशी समाजाची भावना दुखावली होती, त्या सभेतनं 2500 रुपये भाव जाहीर केला।
2500 रुपये बाहेर भाव जाहीर केल्यावर त्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतली की 2500 रुपये यांचा आहे, मोठा कारखाना आहे, आपला कारखाना अडचणीत होता, त्या ठिकाणी बंद होता, आता नव्यानं आपण चालू केलाय, कर्ज आहे, यांचं 2500 इथं आपलं 2550 रुपये करू म्हणलं. त्या ठिकाणी लाजले आणि त्या ठिकाणी मग त्यांना टीका टिप्पणी व्हायला लागल्यावर उपमुख्यमंत्र्यांच्या समोर जाहीर केलं 2500, जमा करताना केलं 2700. 2700 जाहीर होस्तोवर सगळ्यांनी 2750चं स्टेटस ठेवलं आपलं. पवार साहेबांची कापसेवाडीला सभा होती, त्या सभेला मी देखील होतो. त्या सभेमध्ये बोलताना त्या ठिकाणी ग्रामीण भागातला असल्यामुळं म्हणलं दराचा एक धपका देतो, ती शब्द प्रसिद्ध झाला आणि मग त्यांनी 2800 रुपये भाव झाला. 2800 रुपये भाव झाल्यावर आपण भूमिका घेतली 2825 रुपये ते 3000 रुपये भाव देण्याची. मग मला सांगा एकानं तर वाढवलं का पुन्हा? साधा विषय होता. जर त्यावेळेस विठ्ठल कारखाना म्हणला असता आपला कारखाना अडचणीत आहे, ती मोठा कारखाना आहे, मोठ्याबरोबर कशाला दांडू खेळायचा आहे, त्यांचा 2500 आहे, आपला 2400 करू, भाव वाढला असता का? स्पर्धा लागली असती का? 2500 रुपये भाव द्यायचा होता, भाव द्यावा लागला 2700, 2800, 2900. टनाला किती वाढले? 300 ते 400 रुपये. 300 ते 400 रुपये नेमकं काय झालं? 300 ते 400 रुपयेनं या सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर विभागामध्ये 212 लाख टन ऊसाचं गाळप झालं. 212 लाख टनाला गुणुले त्या ठिकाणी 300 रुपये करा, 636 कोटी रुपये शेतकऱ्याला आगाव मिळाले. 400 रुपये हिशोब केला तर त्या ठिकाणी 825 कोटी रुपये जादाचे मिळाले. ह्यांचा हिशोब करू, ह्यांच्या कारखान्यानं 25 लाख गाळप केलं, खाजगी मिळून 40 लाख केलं. 25 लाखाला ह्यांना 300 रुपये किती झालं? 75 कोटी रुपये. 400 किती झालं? 100 कोटी रुपये. कुणाला मिळलो? कुणाला जाणार होतं? म्हणून मला शिवाय देती ती. मी काय ह्यांचा बांध रेटलाय का? मला काय शिवाय देती? ह्यांचं 100 कोटी घालवलं. मग मिळालं कोणाला? माढा तालुक्यातल्या. मला निवडून कोणी दिलं? विठ्ठलला. मी पैसे कोणाला मिळवून द्यायला लागलोय? माझं काय चुकतंय का? मग ह्यांच्या का पोटात दुखतंय? माझा साधा विषय. बरं, गेल्या वर्षी भावाचं झालं, यंदा म्हणलं आपण जरा सगळ्याच्या आधी करू म्हणून 3500 रुपये म्हणलो. 3500 म्हणलो की काय काय तर शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ चालू झाले, सांगायला लागले ऊसाचं परवडत नाही, साखरेचा भाव एवढा आहे, असं तेवढा आहे, तसं तेवढा आहे, परवडतच नाही म्हणायला लागली. मग मी खोलून सांगितलं कसं परवडतं. मग म्हणली 1 रुपया देतो. आता कसं परवडायला लागलो? परवडत नव्हतं का नाही? आता कसं परवडायला लागलं? मग मी म्हणलं तुम्ही 1 रुपया म्हणलं, मी म्हणलं 2 रुपये देतो. आता बोलायची गपचाळी झाली का नाही? बोलली पुढं कोण? मला सांगायचा उद्देश हे आहे की पुढं नवीन त्यांनी एक पान काढलं, म्हणली इट्टल कारखान्यावर 34 कोटी तोटा आहे म्हणली आणि आमच्या कारखान्यावर 90 कोटी नफा आहे. बरं म्हणलं, आता कोण कुणाची घालवायला लागले तीच कळना. बरं, 40 कोटी मागचं देणं दिलं तर त्याचा कॅरी फॉरवर्ड लॉस होता तो. बरं, ती बी असू द्या. तोट्यातला कारखाना 3500 देतोय आणि 90 कोटी नफ्यातला म्हणतोय देता येत नाही. आता कोण कोणाची घालवतोय? मला वाटलं होतं आपण 3500 म्हणल्यावर आमचा 90 कोटी नफा आहे, आम्ही 4000 देतो म्हणली हो. बरं, एवढं सगळं झालं, पुन्हा काय म्हणली? माड्याच्या सभेत आत्ताचे उमेदवार म्हणले विठ्ठल कारखान्यावर 800 कोटी कर्ज आहे. फेडायला यायचंय का तुला? मला कळतच नाही निवडणूक कशाची आहे? बोलते ती कशावर? काय संबंध आहे का? मी त्यांना आपल्या या निमित्तानं बऱ्याच ठिकाणी सांगितलं, कारखान्याला ऊस नेणं, ऊसाला भाव देणं, काटा न हाणता ऊस नेणं,
ही कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे. आमदाराचं काम काय ते बोला. मगाशी भाषणात सांगितलं मी 3 वर्ष लढून सभासद झालो, त्या ठिकाणी सभासद रद्द केलं, ऊसासाठी आपदा केली. मी आपल्याला या निमित्तानं जाहीररित्या सांगतो की 8,000चा कारखाना 14,000 टनावरती नेलाय इकडं उभा राहायचं म्हणल्यावर. त्यामुळे ऊसाला कुणी भिवू नका. आता 11 का 13 टोळ्या तुमच्यातले करार आहेत, तुमच्यातला ऊस जायचा काही विषय राहील का? शेवटचं टिपरू जाईपर्यंत विठ्ठल बंधू देत नाही. आणि तुम्हाला सगळ्याला सभासद करून घेतो, सभासद करून मताचा अधिकार देखील तुम्हाला देतो. आपलं नातं कायमचं त्या ठिकाणी ऋणानुबंधाचं करू. मला या निमित्तानं त्यांना सांगायचंय की निवडणूक कशाची आहे? विधानसभेची. तुम्ही बोला फक्त विधानसभेवरती. विधानसभेमध्ये माझा त्यांना प्रश्न आहे की मनोजदादा जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, सनदशील मार्गाने त्या ठिकाणी उपोषण करत होते. मग उपोषण करत असताना तुम्ही त्यांच्यावरती ठेका घेतलाय म्हणून का टीका केली आणि समाजाच्या भावना का दुखावल्या? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहिल्यांदा दिलं पाहिजे. माझ्या समाज बांधवाच्या का तुम्ही भावना दुखावल्या? आज तुम्हाला त्याच्यावरती बोलायचा अधिकार होता का? मनोजदादा तुम्हाला काय बोलले होते का? तरी देखील कारण नसताना तुम्ही का बोलला ह्याच्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मगच मत मागायला दारात या. माझा उमेदवाराला दुसरा प्रश्न आहे. उमेदवारांनी त्या ठिकाणी पंढरपूरच्या सभेला दादांच्या 50,000 रुपये देऊन समाजाला पैशात किंमत केली. त्या ठिकाणी समाजाला ते पटलं का? समाजानं काय केलं? रुपया 2 रुपये फोन पे केलं का नाही? सगळ्यांनी पाठवलं. 2 रुपये पाठवलं, एकानं 6 पाठवलं होतं. माझा त्यांना सवाल आहे, दारफळमध्ये सभेला येताना तुम्ही तुमच्या फोन पे वरती 1 रुपया 2 रुपयानं किती रुपये आले त्याचं स्टेटमेंट आधी जाहीर करा. 50,000 रुपये देऊन तुम्ही 1 लाख 2 लाख 5 लाख किती घेतलं? घेण्याचा अधिकार आहे का? त्या पैशातनं काय केलं? मोज मस्ती केली का निवडणूक लढताय? समाजाचे पैसे वापरायचा तुम्हाला अधिकार आहे का? माझा आपल्याला सवाल आहे. एक प्रसंग बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी छत्रपतींना स्वराज्यामध्ये पैशाची नड पडली. महाराज त्या ठिकाणी एका सावकाराकडे गेले. सावकाराकडे गेल्यावर सावकाराला म्हणले मला काही कर्ज पाहिजे. कर्ज देतो म्हणला, परंतु महाराज घाण काय ठेवणार? महाराजांनी एक गवताची काडी उचलली आणि त्या सावकाराला दिली आणि कर्ज घेतलं. कर्ज घेतलं आणि काही दिवसांनी कर्ज फेडलं. कर्ज फेडल्यावर महाराज ती गवताची काडी आणायला गेले. त्यावेळेस तो सावकार म्हणला महाराज एवढ्या गवताच्या काडीसाठी तुम्ही का आला? त्यावेळेस महाराज कडाडले आणि म्हणले माझ्या स्वराज्यातली गवताची काडी देखील कुणापाशी घाण राहता कामा नये. या विचाराचा राजा माझ्या महाराष्ट्रात घडला. आणि मग तुम्हाला या विचारावरती तुम्ही चालताय का? तुमची कसली औलाद आहे ते देखील सांगायला पाहिजे की त्या ठिकाणी तुम्ही समाजाचे पैसे खाताय आणि तोंड गप गिळून बसताय. तुम्हाला याचं उत्तर दिल्याशिवाय मत मागायचा अधिकार नाही. मी ह्या मताचा आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, त्या ठिकाणी लिंगायत समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय, त्या ठिकाणी महादेव कोळी समाजाचा आरक्षणाचा विषय, हे सगळे आरक्षणाचे विषय सरकार झुंजवत ठेवत आहे आणि त्या ठिकाणी कुणालाच काय देत नाही. राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार होतं, तुम्ही का त्या ठिकाणी ह्या भूमिका घेतल्या नाहीत? मी आपल्याला या साक्षीनं हा शब्द देतो, या आरक्षणावरती निवडून आपण त्या ठिकाणी 20 तारखेला तुतारी या चिन्हापुढील बटन दाबून निवडून दिल्यानंतर पहिलं भाषण आरक्षणासाठी करेल हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी देतो. आणि आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुमच्या सगळ्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपला आवाज म्हणून त्या ठिकाणी बोलेल, एवढा या निमित्ताने सगळ्या समाजाला त्या ठिकाणी शब्द देतो. माझी आपल्याला या निमित्ताने भूमिका आहे की आपण आपली भूमिका स्पष्ट करावी. त्या ठिकाणी त्यांच्या माझ्यात फरक काय आहे बघा. मी बोललो 3500 रुपये देतो, लोकाला बरं वाटायला लागलं.
लोकांच्या मनात गेलं. ह्यांनी म्हणली 1 रुपया, डोक्यात शिरलं नाही. मला काही गावात 3500 झालं म्हणून बेंबळ्याला तिकडं वडुलीला 2-4 गावात 2-4 गावात मला गेल्यावर घोड्यावर बसवलं म्हणून ही गडी घोड्यावर बसला. आता मी केलं, मला सभा त्या लोकांनी बोलवलं केलं, ह्यानं घोडं बोलवून मी मनोजदादा जरांगे पाटील साहेबाला भेटायला गेलो, ही गडी हायच सकाळी. लोक म्हणते ती कॉपी करते. आता उद्या दारफेडा दावराय म्हणलं की चिलार काढायला लागली रस्त्याचं. उभा राहायला लागलो म्हणलं तर मुरुम टाकायला लागली. आता एवढे दिवस रस्ता सुचत नव्हता, आता कसं काय हो? मला या निमित्तानं लोक प्रश्न विचारतात तुम्हाला, गेल्या 30 वर्षाचा हिशोब द्या, काय काम झालं आणि पुढच्या 5 वर्षात तुमचं विजन सांगा. मी आपल्याला या निमित्तानं माझ्या मनातल्या काही गोष्टी बोलणार आहे. त्या ठिकाणी आपला शेती आणि शेती निगडीत आपण सगळेजण आहात. त्या ठिकाणी आपल्याला उजनी धरणात 123 TMC पाणी आहे, परंतु आज ते कमी पडू लागलंय. त्याला आता आपल्याला मार्ग काय काढावा लागेल? त्या ठिकाणी भीमा नदीवरती आणि सीना नदीवरती आपल्याला 10 मीटर उंचीचे हायड्रोलिक पद्धतीचे जे लिकेज होणार नाहीत असे बंधारे त्या ठिकाणी करावे लागतील. त्यातून भीमा नदीमध्ये 20 ते 22 TMC आणि आपल्या सीना नदीमध्ये 4 ते 5 TMC पाणी जे पावसाळ्यात वाहून जात आहे ते आपल्याला अडवता येईल आणि तेवढं पाणी आपल्या शेतकऱ्याला अधिकीचं होईल. आज आपल्याला काय होतंय, त्या ठिकाणी उन्हाळ्यात शेवटची पाळी मिळत नाही, तोंडा हाताला आलेला असता आपल्या पिकास्थिती ती जळती ती का नाही हो? त्यावेळी आपल्याला खरी गरज असती. त्यासाठी आपल्याला आता साठवण क्षमता वाढवावी लागणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला सरकारच्या दरबारामध्ये दाद मागावं लागणार आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि म्हणून माड्याचा आमदार देखील महाविकास आघाडीचा असेल तर त्या ठिकाणी काम आपल्याला त्या ठिकाणी चोख पद्धतीने करतो. या निमित्तानं आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या भागाचा जो रस्त्याचा प्रश्न आहे, रस्त्याच्या बाबतीत मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांनी काय केलं कसं केलं ह्याच्यापेक्षा उद्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्या. 2 वर्षात तालुक्यातले सगळे रस्ते डांबरी चकचकीत करून दाखवतो. या निवडणुकीमध्ये मुख्य प्रश्न आपले घेतले पाहिजे. मुख्य आपल्या भागाचा शिक्षणाचा प्रश्न आहे. आपलं गाव प्रगत आहे, आपल्या गावामध्ये अधिकारी आहेत, आपल्या गावाला त्या ठिकाणी वेगळी परंपरा आहे, आपल्या गावाला त्या ठिकाणी शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. मग आपल्या लोकांना आज शिकायसाठी कुठं जावं लागतंय तर आपला तालुका सोडून बाहेर जावं लागतंय. आपल्या इथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे का? आपल्या इथं मेडिकल कॉलेज आहे का? आपल्या इथं ॲग्री कॉलेज आहे का? आज आपल्या इथं डिप्लोमा कॉलेज आहे का? आज ह्या कोणत्याही गोष्टी गेल्या 30 वर्षात करता आल्या नाहीत. उद्याच्या काळात आपल्याला शैक्षणिक हब उभा करावा लागेल. याबरोबर आपल्याला माड्याचा पॅटर्न एक नवा तयार करावा लागेल आणि आपल्या इथं MPSC UPSC पोलीस भरतीपासून सगळी त्या ठिकाणी केंद्र त्या ठिकाणी आपल्याला माड्यामध्ये आणावं लागतील आणि मग माड्यामध्ये माड्याची जमीन माड्याचं पाणी त्या ठिकाणी शाश्वत आहे. ह्या स्टोरीवरती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या लोक ब्रँड म्हणून बघतील. आपल्याला लातूरचं एक पॅटर्न माहिती आहे. लातूर पॅटर्नमध्ये एक फक्त त्या ठिकाणी मोठेगावकर सरनी त्या ठिकाणी जी आणि नेटचे क्लासेस चालू केले. आज लातूरमध्ये 1.5 लाख विद्यार्थी महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी देतात. आपल्या माड्यामध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक हब जर चालू झालं, अधिकाऱ्याचं गाव म्हणून त्या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध आहे, ते जर उद्याच्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सगळे मिळून 500 पेक्षा जास्त अधिकारी मोठे आहेत, त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी 25 एकर जमिनीवरती आपल्याला लागणारं ग्राउंड असेल प्रॅक्टिसचं, त्या ठिकाणी आपल्याला लायब्ररी असेल, स्टडी रूम असेल, हॉस्टेल असेल, तिथं लागणारे स्टडी रूम बरोबर आपल्याला लेक्चर हॉल आणि चांगली अशी आपल्याला सुसज्ज असं वाचनालय लायब्ररी आणि या सगळ्या सोयीसुविधा केल्या तर आपल्या तालुक्यातलीच नव्हे जिल्ह्यातलीच नव्हे राज्यातली पोरं येऊन ह्या तालुक्यामध्ये माडा पॅटर्नच्या खाली शिकला जातील. हा पॅटर्न पुढच्या काळात आपल्याला करायचा आहे. म्हणून उद्याचं 20 तारखेचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबायचे. आपल्याला
आपल्या माढा तालुक्यामध्ये आज गेल्यानंतर तुम्ही मला सांगा, आज डायलिसिस होतंय का, MRI होतंय का, CT स्कॅन होतंय का, साधी सोनोग्राफी होत नाही, एखाद्याला अटॅक आला तर त्याला एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी होत नाही. आरोग्याच्या बोजवारा उठलाय. आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये शाश्वत काम करावं लागणार आहे. आज माढा शहराचा विचार करा. माढा शहराची परिस्थिती काय, ST स्टँडवर चिलार उगवली. हाच आहे का 30 वर्षाचा विकास? माढ्याला गेल्या 1 वर्षामध्ये 31 दिवस पाणी आलंय. या निवडणुकीत आमदार आणि आमदाराचा मुलगा आणि त्या ठिकाणी नगराध्यक्ष देखील उभा आहेत. मग गेल्या 1 वर्षात 365 दिवसात फक्त 31 वेळा पाणी आलं. 365 दिवसांमध्ये 10 दिवसाला एकदा पाणी. आणि या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उजनी धरण हे माढा तालुक्यात असताना धरण उशालाय आणि माढा शहर मात्र पाण्यापासून त्या ठिकाणी कोरड घशाला आहे. अशा पद्धतीचा जर विकास असेल तर आपल्याला पाणी असेल, रस्ता असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, याचबरोबर रोजगार निर्मिती करण्यासाठी आपल्याला माढ्याच्या जवळ MIDCच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावं लागेल. मोडलीमधली MIDC त्या ठिकाणी चालू करावं लागेल. करकमच्या तिथं मेंढापूरला एक MIDC करायची आहे आणि MIDCच्या माध्यमातून सर्वांगीण विकास या तरुणांना त्या ठिकाणी इथं शाश्वत रोजगार निर्मिती करायचं आहे. म्हणून 20 तारखेला आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं चिन्ह बटन दाबून निवडून द्यायचं आहे. या ठिकाणी मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्याचं आराध्य दैवत आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी अश्वारूढ पुतळा माढा मतदारसंघात आहे का? मग कसला विकास झाला हो? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे का? अण्णाभाऊ साठेंचा आहे का? महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे का? अहिल्यादेवी होळकरांचा आहे का? शाहू फुले आंबेडकरांचा आहे का? मग मला सांगा नेमका विकास काय झाला? ही स्मारक जर त्या ही स्मारक झाली. ह्या स्मारकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, लढण्याचं बळ मिळतं. म्हणून ही स्मारक करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि मग आज ते कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी करू शकले नाहीत. आज मला या निमित्ताने यांना सवाल विचारायचा आहे. पुढच्या 5 वर्षाचं विजन सांगू शकतात का? विजन विचारलं त्या ठिकाणी समोरचा उमेदवार काय सांगतोय, त्याला जर विचारलं तुम्ही 5 वर्षात काय करणार, आता पुढचं तुमचं काय आहे? आमच्या दादांनी केलं होतं, आता आम्ही बी करू. काय लगा चाललंय, काय बोलतोय, काय उमेदवारांनी या पद्धतीनं मला त्यांना प्रश्न आहे. तुम्ही ज्या 4000 5000 लोकांच्या नावावरती कर्ज काढले, कारखान्याला चेअरमन, इंडी कारखान्याला चेअरमन, मोठ्या कारखान्याला संचालक, जिल्हा दूध संघाला चेअरमन, जिल्हा परिषदला सदस्य, लाडली बहीणला बी ताई अध्यक्ष तीच, संजय गांधीला बी अध्यक्ष तीच. त्यांच्या एका भावाने सांगितलं 18 पद आहे ती म्हणला ह्याच्यावर. त्यांचा धाकटा भाऊ कमला भवानी कारखान्याला चेअरमन, एका बाजूला मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि स्वतः मात्र त्या सर्टिफिकेट घेऊन त्या ठिकाणी OBC मधनं पंचायत समितीला तुम्ही सभापती होता 2.5 वर्ष, ओपन वरती 2.5 वर्ष सभापती. आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा एक पुतण्या पंचायत समितीला सदस्य, आमदार भाऊ आहे, त्यांचा एक पोरगा निमगाव ग्रामपंचायतला सरपंच. नवीन एखादी स्कीम काढावी बाळू त्यातल्याला बी काहीतरी पद देता येऊ. सगळी पदं घरात. मग सत्तेचं जोपर्यंत केंद्रीकरण असतं तोपर्यंत विकास खुटलेला असतो. मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की इथं बसलेल्या सगळ्यांना की उद्याच्या आमदारकीच्या निवडणुकीनंतर आमदार झाल्यावर माझ्या घरातला एक बी माणूस माढा तालुक्यात कुठं उभा राहायला येणार नाही. त्यांच्यासारखं वागायचं नाही म्हणून तुम्ही मला निवडून देणार आहे. तो शब्द देखील आपल्या देखत सहकार्याने देतो. मला या निमित्ताने यांना प्रश्न विचारायचा आहे की आपण उद्याचं विजन सांगू शकत नाही. आपण दरावरती आणि त्या ठिकाणी पाण्यावरती बोलून 30 वर्ष लोकांची गेली, परंतु आज शिक्षणावरती, आरोग्यावरती आज कोणत्याही पद्धतीनं बोलता येत नाही. मला माढा शहराचा सर्वांगीण विकास कसा होणार त्याच्याबद्दल तुमच्याकडे प्लॅन नाही. मी आपल्याला सांगतो, माढ्याचा असेल, टेंभुर्णीचा असेल, करकमचा असेल, मोडलीमचा असेल, बस स्थानक अत्याधुनिक आकर्षक पद्धतीनं त्या ठिकाणी करून दाखवतो. त्या ठिकाणी
माड्याच्या रेल्वे स्टेशनला आज रेल्वेला थांबा नाही, त्या ठिकाणी रेल्वेला थांबे घेऊन त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन देखील अत्याधुनिक करतायत। माढा शहरामध्ये आपल्याला 2000पेक्षा जास्त गाळे काढून शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं तर त्या ठिकाणी 2000 पोरं उद्योग व्यवसाय करतील, त्याला प्लॅटफॉर्म करून देता येईल। त्या ठिकाणी माढ्यामध्ये आपल्याला नगर परिषदेला 200-300 कोटी रुपये निधी आणला तर त्या माढा शहरातलं सगळं आधुनिक काम त्या ठिकाणी करता येईल। आपल्याला माढा शहरामध्ये असलेली 2014चा बोंगा आठवतोय का? 2014ला यांनी सांगितलं होतं की सूतगिरणी त्या ठिकाणी संदीपान थोरात साहेबांकडनं त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या एससी समाजासाठी असलेली सूतगिरणीची जागा त्या ठिकाणी लंपास केली म्हणून यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। आणि मग त्याचा बोंगा काही यांना वाजला नाही, परंतु त्या ठिकाणी काय केले, स्वतःचं खाजगी शाळा काढली। कोरोनाच्या काळात शाळेत पोरं येत नव्हती, त्याची बी फी घेतली आणि शिक्षकाला बी ते पगार दिला नाही। बघा, सामान्य माणसाला सुद्धा कळायला लागले कुठं कुठं रबडलंय त्यांनी। आज आपल्याला या निमित्तानं त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही विजन काय मांडू शकताय का? विजनचं तुमच्याकडे कोणताही आज शब्द नाही, आज तुम्ही कोणत्याही पद्धतीनं मांडत नाही। माढा तालुक्यामध्ये काय होऊ शकतं? माढा तालुक्यामध्ये आपल्याला माढा शहर अद्ययावत करता येईल। माढ्याला येणारा मुख्य प्रवाह आणण्यासाठी माढ्याला आपल्याला काय करावं लागणार आहे तर मुक्ताई पालखी महामार्ग चौपदरीकरण करावं लागणार आहे। रिधोऱ्यावरनं माढा आणि माढ्यावरनं शेटपळ केलं तर माढा शहर मुख्य प्रवाहात येईल, मग आपली रहदारी वाढेल। आपल्याला येताना जर उंदरगावचं फाकट पडलं आणि एखादा पेशंट असला तर काय होतो, त्याला आपल्याला उड्डाण पूल देखील करावं लागणार आहे। आपली परिस्थिती आज दिवसभर सकाळपासून बंदच होतं, 8 वाजल्यापासून। मला सांगा किती अपघात झाली? उड्डाण पूल व्हायला पाहिजे का नाही? मग ह्याची मागणी त्या ठिकाणी टोमॅटो असेल, कांदा असेल, साखर असेल निर्यात होईल आणि आपल्या शेतकऱ्याचा माल परदेशात पोचेल आणि 2 रुपये शेतकऱ्याला जास्त मिळतील आणि 20 ते 25 हजार मुलांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल। त्याचबरोबर केळी संशोधन केंद्र आपल्याला त्या ठिकाणी केलं तर केळीचं उत्पादन वाढेल। आपल्या इथं असणारं उजनी धरण जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे, त्या उजनी धरणाला 600 एकर जमीन सरकारची आहे। त्या 600 एकर जमिनीवरती पर्यटन स्थळ डेव्हलप केलं आणि त्याला जर आपण वेगळ्या पद्धतीनं काम केलं तर त्या ठिकाणी तिथं बोटलिंग गार्डन असेल, लेझर शो असेल, कारंजे असतील, प्राणी संग्रहालय असेल, रिसॉर्ट असतील, हे सगळं जर त्या ठिकाणी झालं तर त्या भागातल्या लोकांना रोजगार निर्मिती होईल। करकममध्ये त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून 1,500 एकर जमीन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी 20 ते 25 हजार लोकांना रोजगार निर्मिती होईल। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा माड्यामध्ये असेल, मोडलीमध्ये असेल, करकममध्ये असेल, टेंभुर्णीमध्ये असेल, हे बसवण्याचं वचन देखील आपल्याला या निमित्तानं देतो। सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं सर्वांगीण पाळावं लागते, नाहीतर आपण कचाट्यात आहे। ती सत्यता आहे ती, हो ती आता सत्यता आहे ती का नाही तीच कळत नाही ती। म्हणजे इकडं बी आहे ती, तिकडं बी आहे ती। मला सांगा, साधं होतं तुतारी मागायसाठी किती दिवस आबदलो? मला दिवसात 50 तर फोन दारपळमधून यायचं, काय झालं तुतारीचं? मी म्हणायचं आपलीच आहे, उडवल्या तोपा। पुन्हा त्यांची जायची, फोटो काढायची, स्टेटस ठेवायची, त्यांनी तोफा उडवायची, दोन्हीकडनं बी तुतारीचाच प्रचार। सकाळी जायची ती गेली की मी जायचो अर्ध्या तासानं, दुपारी जायची, संध्याकाळची, सकाळ दुपार संध्याकाळ पवार साहेबांकडे रतीबच होता, 10 दिवस तिथंच। मग मला सांगा पवार साहेबांनी का दिलं नाही? तिथं गेलं, मला पवार साहेबांकडे गेलं की मला विचारायचं का आलाय, मी म्हणत ती आली ती म्हणून, साधा विषय होता। मला सांगा 30 वर्ष जर तुम्ही काम केलं तर 30 वर्षामध्ये तुम्हाला घरी आणून तिकीट दिलं असतं पक्षानं, परंतु तुम्ही काम केलं नाही। ज्या वेळेस पवार साहेबांना गरज होती त्यावेळेस पवार साहेबांना तुम्ही सोडलं। पवार साहेबांचा पक्ष पार्टी त्या ठिकाणी काढताना तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे पवार साहेबाला आणि सामान्य लोकांना सहन झालेलं नाही। महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्या ठिकाणी पक्ष फोडीचं राजकारण या महाराष्ट्राला आवडलं नाही। त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांवरती
त्या ठिकाणी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला, हे महाराष्ट्राला आवडलं नाही. शेतीला मालाला भाव नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी किंमत नाही. आज त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू नाही. माझ्या मायमाऊलीला 5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय आणि मायमाऊली माझी सुरक्षित नाही. आज कोणत्याही पद्धतीनं माझ्या मायमाऊलीला स्वयंभू करण्यासाठी सरकारकडे भूमिका नाही आणि अशा पद्धतीनं सरकारच्या विरोधात खूप मोठं वातावरण तयार झालं आणि लोकसभेमध्ये दाखवून दिलं लोकांनी. निवडणूक हातात घेतली आणि 48 पैकी 32 खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले. उद्याच्या सरकार देखील शरदचंद्र पवार साहेबांचं होणार आहे. त्यामुळे मला आपल्याला या निमित्तानं आठवण करून द्यायची आहे की पवार साहेबांनी किती हलपटे मारले हो. तिकीट दिलं का नाही दिलं? त्याच्या पुढे जाऊन बघा परिस्थिती काय झाली. तिकीट दिलं नाही तर माड्यामध्ये आल्यावर ते राहिला याचा कंक आणि मग महाराजाला मुजरा केला. त्यावेळेचा प्रसंग तसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारस असणारे त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांनी मला सांगितलं, जा आणि यांची सोंड काढून ये. उद्याची निवडणूक ही शरदचंद्र पवार साहेबांची आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्याचं मत अभिजित पाटलाला नसून शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आहे. उद्याचं मतदान 20 तारखेला आपण त्या ठिकाणी करावं आणि आपण प्रचंड अशा मताने पवार साहेबांना, मोठ्या दादांना आणि खासदारांना निवडून द्यावं. आपण खासदार बदललाय, आता आमदार बदलायचा आहे. खासदार नवा, आमदार नवा. धन्यवाद.